कॅव्हेट हे एक अत्यंत महत्वाचे कायदेशीर साधन किंवा हत्यार आहे. आणि या साधनाचा वापर करताना आपल्याला या साधनाच्या फायद्यांचा आणि मर्यादांचा दोन्हीचा विचार केला पाहिजे. दोन्ही मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. आता कॅव्हेट म्हणजे नक्की काय? त्याची प्रक्रिया कशी असते? त्याचे फायदे काय आणि मर्यादा काय? या सगळ्याची आपण या व्हिडिओत थोडक्यात माहिती घेऊया. सगळ्यात पहिले कॅव्हेट म्हणजे काय? तर याच्या संदर्भात स्वतंत्र कायदेशीर तरतूद दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये करण्यात आलेली आहे. याचा साधा सरळ सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाला तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला अशी शक्यता वाटते की आपल्या विरोधात एखादा दावा दाखल केला जाईल आणि त्या दाव्यामध्ये आपलं म्हणणं ऐकून न घेता मनाई हुकूम देण्याची शक्यता आहे, तर अशा परिस्थितीत ज्या माणसाला आपल्या विरोधात दावा दाखल होण्याची भीती आहे, म्हणजे जो संभाव्य प्रतिवादी आहे, तो संभाव्य वादी विरोधात संबंधित न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल करू शकतो. आता कॅव्हेट एकदा दाखल केलं की सर्वसाधारणतः कोणताही दावा दाखल झाला की त्या दाव्यामधील प्रतिवादींनी त्या न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केलेला आहे का याची चौकशी केली जाते. कॅव्हेट दाखल केलं असेल तर त्याची प्रत त्या दाव्याबरोबर सुनावणी करता न्यायालयात पाठवली जाते. आता एखाद्या दाव्यामध्ये कॅव्हेट दाखल केलेलं असेल तर सर्वसाधारणतः एकतर्फी म्हणजे एक्सपार्टी आदेश देऊ नये असा संकेत आहे. मात्र हा संकेत जरी असला तरी तो संकेत बंधनकारक अजिबात नाही. म्हणजे एखाद्या संभाव्य प्रतिवादीने कॅव्हेट दाखल केलं म्हणजे संभाव्यवादीला त्याच्या विरोधात एकतर्फी आदेश मिळणारच नाही अशी 100% खात्री देता येत नाही. कारण कोणत्याही अशा कायदेशीर साधनाने एकंदर न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आणताच येत नाही. म्हणजे एखाद्या संभाव्य प्रतिवादीने कॅव्हेट दाखल केलं, संभाव्यवादीने त्याच्या विरोधात दावा दाखल केला आणि तो दावा जेव्हा सुनावणी करता आला तेव्हा जर न्यायालयाचं असं मत असलं की एकंदर सगळी परिस्थिती किंवा गुणवत्ता बघता कॅव्हेट असताना सुद्धा या प्रकरणामध्ये एकतर्फी आदेश देणं गरजेचं आहे, तर असा आदेश न्यायालय देऊ शकते. केवळ कॅव्हेट दाखल केलंय म्हणून असा आदेश देण्याचे न्यायालयाचे अधिकार कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही प्रकारे कमी होत नाहीत. म्हणजे कॅव्हेट दाखल केलं तर तुमच्या विरोधात एकतर्फी आदेश होणारच नाही असं काही नाहीये, पण होऊ शकणार नाही अशी एक शक्यता मात्र आहे. म्हणजे वादीचा दावा जर तितकासा गुणवत्तेवर चांगला नसेल तर कॅव्हेटचा फायदा होऊ शकतो. म्हणजे कॅव्हेटचा फायदा हा 50-50% शक्यतेचा मामला आहे. 50% शक्यता आहे की तुम्हाला फायदा होईल, 50% शक्यता आहे की तुम्हाला फायदा होणार नाही. आता कॅव्हेट कुठे दाखल केलं पाहिजे? तर सर्वसाधारणतः संभाव्य प्रतिवादीला आपल्या विरोधात जिथे दावा दाखल होण्याची भीती आहे त्या न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल करणं अपेक्षित आहे. म्हणजे समजा एखादा माणूस समजा ठाण्याला राहत असेल, मुंबईला राहत असेल, नाशिकला राहत असेल, एखादी मालमत्ता अशा कुठल्या तरी ठिकाणी असेल आणि त्या संदर्भात होणारा दावा कुठे होऊ शकतो याचं ज्ञान जोवर तुम्हाला नाही तोवर तुम्हाला योग्य ठिकाणी कॅव्हेट दाखल करताच येणार नाही. आणि ज्या न्यायालयामध्ये दावा दाखल झालेला आहे त्या न्यायालयामध्ये जर कॅव्हेट नसेल तर कॅव्हेट असण्याचे संभाव्य फायदे आपल्याला मिळणारच नाही. म्हणजे समजा तुम्ही कॅव्हेट दाखल केलं पुण्याच्या एखाद्या न्यायालयामध्ये आणि प्रत्यक्ष दावा दाखल झाला नाशिकच्या न्यायालयामध्ये, तर नाशिकच्या दाव्यामध्ये त्या कॅव्हेटचा काहीही उपयोगच होणार नाही. म्हणून कॅव्हेट दाखल करण्यापूर्वी आपला संभाव्य दावा आपल्या विरोधात नक्की काय स्वरूपाचा होऊ शकेल, कुठे होऊ शकेल, तो कुठल्या न्यायालयात होऊ शकेल, कुठल्या न्यायालयाकडे त्याची अधिकार क्षेत्राची सगळी मर्यादा आहे, हे सगळं लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला कॅव्हेट दाखल करायचा निर्णय घेताच येत नाही. कारण कुठे दावा होणार हेच जर माहिती नसेल तर त्याला आपण अवरोध निर्माण करणार कसा? म्हणून सगळ्यात पहिले कॅव्हेट दाखल करायचा असेल तर संभाव्यवादी, संभाव्य प्रतिवादी आणि संभाव्य न्यायालय या सगळ्याची माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. आता जसं दावा दाखल होण्यापूर्वी कॅव्हेट दाखल करता येतं तसंच
एखाद्या प्रलंबित दाव्यामध्ये एखादा आदेश झाल्यानंतर किंवा एखाद्या दाव्याचा निकाल लागल्यानंतर सुद्धा आपल्याला कॅव्हेट दाखल करता येतं. म्हणजे समजा एखाद्या दाव्यामध्ये एखादा अर्ज निकाली काढण्यात आला, त्याच्यावर निकाल आला आणि ज्याच्या बाजूने तो निकाल आलेला आहे त्याला जर अशी भीती वाटत असेल, की याच्या विरोधात अपील दाखल होईल आणि त्या अपीलात आपल्या विरुद्ध एकतर्फी आदेश होईल, तर ते टाळण्याकरता जसा संभाव्य दाव्याविरुद्ध आपण कॅव्हेट दाखल करू शकतो, तसंच संभाव्य अपिलाविरुद्ध सुद्धा आपण कॅव्हेट दाखल करू शकतो. इथे परत तेच तत्व आहे, की केवळ तुम्ही कॅव्हेट दाखल केलं म्हणजे तुम्हाला 100% खात्री मिळत नाही, पण किमान 50% खात्री तुम्हाला मिळू शकते. याच धर्तीवर जेव्हा एखाद्या दाव्याचा निकाल होतो, दाव्याचा निकाल ज्या व्यक्तीच्या बाजूने झालेला आहे, त्याला जर अशी भीती वाटत असेल, की याच्या विरोधात अपील होईल आणि काहीतरी एकतर्फी आदेश होईल, तर अशी व्यक्ती संभाव्य अपिलाविरोधात म्हणजे पहिले आपण बघितलं ते प्रलंबित दावा असताना अर्जाच्या आदेशाविरोधात जे अपील दाखल होणार आहे त्याच्यामध्ये कॅव्हेट आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे एखाद्या दाव्याचा जेव्हा अंतिम निर्णय, न्याय निर्णय येतो, त्याच्या विरोधात जे संभाव्य अपील होणार आहे, तिथे दाखल करायचं कॅव्हेट. म्हणजे कॅव्हेट आपण मुख्यतः 3 परिस्थितीमध्ये दाखल करू शकतो. जेव्हा आपल्या विरोधात दावा दाखल होण्याची भीती आहे, जेव्हा आपल्या बाजूने झालेल्या एखाद्या तूर्तातूर्त किंवा प्रलंबित दाव्यातील अर्जाच्या निकालाविरोधात अपील दाखल होण्याची भीती आहे आणि जेव्हा दाव्याचा अंतिम निकाल जो लागलेला आहे, त्या विरोधात अपील दाखल होण्याची भीती आहे. या तिन्ही गोष्टींमध्ये आपण कॅव्हेट दाखल करू शकतो. पण कॅव्हेट दाखल केलं म्हणजे 100% उपयोग होईल असं नाही. हे कायम ध्यानात ठेवा. बरं, प्रत्येक कॅव्हेटची कालमर्यादा किंवा मुदत ही ठरलेली आहे. कोणतंही कॅव्हेट दाखल झाल्यापासून 90 दिवसापर्यंतच ते वैध असतं. म्हणजे तुम्ही कॅव्हेट दाखल केल्यानंतर 100व्या दिवशी जर दावा दाखल केला आणि 90 दिवसानंतर तुम्ही नव्याने कॅव्हेट दाखल केलेलं नसेल, तर जुन्या कॅव्हेटचा फायदा नवीन दावा किंवा नवीन अपिलामध्ये होणार नाही. म्हणून जर तुम्हाला दावा, अपील इत्यादी होण्याची भीती असेल आणि त्याच्या विरोधात संरक्षण म्हणून तुम्ही कॅव्हेट दाखल करत असाल, तर दर 90 दिवसांनी तुम्हाला नवीन कॅव्हेट दाखल करणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणून एकदा कॅव्हेट दाखल केलं आणि विषय संपला असं अजिबात नाहीये. या गैरसमजात कृपया राहू नका. कॅव्हेट हे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एक अत्यंत महत्वाचं कायदेशीर साधन आहे. पण त्या साधनाच्या वर आपण जी चर्चा केली, त्या साधनाचे फायदे काय? त्याच्या मर्यादा काय? आणि नक्की कुठे दाखल करायचं? का दाखल करायचं? या सगळ्या गोष्टींचा विचार करा. याबाबत तुम्ही तुमचे कायदेशीर सल्लागार किंवा वकील यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. पण जोवर कॅव्हेट नक्की का करायचं, कुठे करायचं या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तोवर उगीच कोणीतरी सांगतं म्हणून किंवा 4 लोकं करतात म्हणून कॅव्हेट दाखल करू नका. त्याचा उपयोग होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याला हा विषय कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.